नमस्कार. इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरमचं स्टेटमेंट बघितलंय, त्याच्यानंतर फंक्शनचं रूट कसं असतं किंवा एक्झिस्टन्स ऑफ रूट आपण बघितलंय त्या स्टेटमेंटमध्ये. त्याच्यावरनं एक्झाम्पल्स येतात. ही एक्झाम्पल्स अगदी सिम्पल असतात. काय विचारलंय? शो दॅट देअर इज अ रूट फॉर द इक्वेशन 2x³ - x - 16 इज इक्वल टू 0 बिटवीन 2 and 3. म्हणजे शो दॅट म्हटलं म्हणजे कन्फर्म असणारच आहे, फक्त आपल्याला ते दाखवायचं की आहे इथे. आता रूट असणं म्हणजे काय आपण स्टेटमेंटमध्ये बघितलेलं आहे. थोडंसं आपण एक ग्राफ काढून फक्त एक्सप्लेन करूया. एक्झाम्पल सॉल्व्ह करणं अगदीच 2-3 स्टेप्सचं काम आहे. प्रत्येकाला काही आपण ग्राफ काढणार नाही, फक्त एफ आणि एफ बी ची व्हॅल्यू चेक करायची, एवढंच असणार आहे. तर एवढंच सांगते की एफ आणि एफ बी ची व्हॅल्यू काय चेक करायची. आता हे जे दिलेलं फंक्शन आहे ते कुठल्या इंटरवलमध्ये आहे तर 2-3 या क्लोज इंटरवल मधलं फंक्शन आहे. ते कंटिन्युअस असायलाच हवं. शो दॅट म्हटले ते फंक्शन कंटिन्युअस असेलच, बिकॉज हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, त्यामुळे कंटिन्युअस असणारच आहे. आता एफ आणि एफ बी फक्त चेक केले की कळेल की रूट लायक होतं की नाही. कारण कंटिन्युअस नसेल तर डिसकंटिन्युअस फंक्शन आहे, अशा पद्धतीने कसंही प्लॉट झालेलं असेल. मग एक्स जरी इथे क्रॉस झाला तरी एक्सला टच होऊन जात नाही, म्हणजे एफ एक्स 0 हे मिळेलच याची गॅरंटी नाही, त्यामुळे डिसकंटिन्युअस चालत. पण हे पॉलिनॉमियल आहे, कंटिन्युअस आहे, त्यामुळे होईल. त्याच्यानंतर एफ आणि एफ बी दोन्ही पॉझिटिव्ह आले, समजा तर एफ ए आणि एफ बी हे दोन्ही पॉझिटिव्ह आले, तर वाय जरी क्रॉस झाला तरी काय उपयोग नाही. एक्स क्रॉस होत नाही म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू 0 मिळत नाही. त्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह असतील तरी चालत नाही, किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील एफ ए आणि एफ बी, म्हणजे एंड पॉईंटच्या फंक्शनल व्हॅल्यू, हे एंड पॉईंट आहे त्या इंटरव्हलचे, त्याच्या फंक्शनल व्हॅल्यू चेक करायच्या. दोन्ही पॉझिटिव्ह आल्या तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही, दोन्ही निगेटिव्ह आल्या तरी मध्ये सोल्युशन मिळणार नाही. त्यामुळे फंक्शन असं काहीतरी असेल, आणि इथे समजा एफ ए आहे आणि इथे एफ बी ही व्हॅल्यू आहे. तर एफ ए आणि एफ बी एकदा जरी ऍटलिस्ट वन्स जरी हे क्रॉस झालं इथे, तरी एफ एक्स इज इक्वल टू 0 मिळेल या पॉईंटला, आणि ह्या एक्सला तुम्ही म्हणू शकता दिस इज द सोल्युशन ऑफ दॅट फंक्शन. आता हे आपण 10th मध्ये असताना अशा टाईपमध्ये सोल्युशन्स पण काढली होती फंक्शनची. सोल्युशन म्हणजेच रूट म्हणा त्याला, किंवा सोल्युशन म्हणा. तर रूट हे एक्स हे काय असणार आहे, रूट असणार आहे. एक्सला रूट कधी म्हणतात फंक्शनचा? व्हेन एफ एक्स इज इक्वल टू 0. ज्याची फंक्शनल व्हॅल्यू, जो पॉईंट घातल्यावर फंक्शनल व्हॅल्यू 0 येते, तो पॉईंट काय असतो, त्या फंक्शनचा रूट असतो किंवा सोल्युशन असतो, किंवा मराठीत त्याला उकल म्हणतात. तर ते का नेसेसरी आहे एक्स क्रॉस होणं हे, आणि एक्सला टच करून जाणं, क्रॉस होणं म्हणजे एक्स मधून जाणं, असं का नेसेसरी आहे? कारण ह्याच फक्त एक्स ऍक्सिस वरच फक्त वाय सगळे 0 असतात. एफ एक्स म्हणजेच काय, वाय. तर वाय इज इक्वल टू एफ एक्स इज इक्वल टू 0. तर पॉईंट 0 आहे, म्हणजे ते काय असणार आहे, एक्स हा तिथे सोल्युशन पॉईंट आहे. फक्त समजण्यासाठी तुम्हाला ग्राफ काढून दाखवला. एक्झाम्पल सॉल्व्ह करणं त्याहीपेक्षा खूप सोपं आहे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं ते बघूया. फार याची प्रॅक्टिस या एक्झाम्पल्सची करायची पण गरज नाही, कारण अगदी 2-3 स्टेपमध्ये याचा आन्सर येईल. सो एफ काय दिलंय, एफ एक्स एफ बिलॉंग्स टू 2-3 हे दिलंय आधी. ह्या क्लोज इंटरवल म्हणजे F2 आणि F3 आपल्याला काढायचे. हा इंटरवल महत्वाचा आहे. काय दिलाय तो? बिकॉज आपल्याला एंड पॉईंट लागतात. एफ ए आणि एफ बी एंड पॉईंटच्या फंक्शनल व्हॅल्यूज लागतात. आणि एफ एक्स काय दिलंय, एफ एक्स इज इक्वल टू 2x³ - x - 16. तर आपण एफ ए आणि एफ बी काय ते बघू. एफ ए इज इक्वल टू एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 म्हणजे किती आली, 2 × 2³ - 2 - 16. त्याला ते 2³ म्हणजे 8, 8 × 2 8 × 16, 16 - 2 - 16 म्हणजे किती आलं ते, -2. कारण 6 हे आणि हे -2. आता नंबर किती आला एवढा महत्वाचा नाही, फक्त तर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, म्हणजे त्याचं साईन काय आहे ते फक्त आपल्याला लागतं. देअरफॉर आपल्याला काय मिळालं, एफ ऑफ 2 इज निगेटिव्ह, एफ ऑफ 2 इज लेस दॅन 0. हे एक निगेटिव्ह मिळालं. दुसरं काय मिळते बघूया, एफ बी. एफ बी म्हणजे दुसरा एंड पॉईंट, एफ ऑफ 3 इज इक्वल टू 2 × 3³ - 3 - 16. 3³ म्हणजे 27, 27 × 2 म्हणजे 54, -3 म्हणजे मायनस. नंबर काय आलाय तो, त्याचं साईन महत्वाचं. साईन काय आलाय त्याचा, पॉझिटिव्ह, म्हणजेच एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, एक व्हॅल्यू निगेटिव्ह. म्हणजे दुसरा एंड पॉईंट F3 त्याची व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आली, एक पॉझिटिव्ह आली, म्हणजे कुठेतरी 2 आणि 3 मधनं आता ना फंक्शन एक्स क्रॉस करून जाणार. आता फंक्शन फक्त एकदाच एक्स क्रॉस करता अशातला काही भाग नाही. फंक्शन
मेनी टाइम्स. आता साइन एक्स तुम्ही बघितलंय कितीतरी वेळा तो इन्फायनाईट टाइम्स तो एक्स क्रॉस करून जातो, तेवढे वेळा त्या फंक्शनचं सोल्युशन मिळेल तुम्हाला आज. पण ॲटलिस्ट वन्स जर तो क्रॉस करत असेल तर एक तरी सोल्युशन नक्की मिळेल. आपल्याला काय म्हटलंय, शो दॅट देअर इज अ रूट, म्हणजे एक तरी ॲटलिस्ट वन रूट आहे हे चेक करायचं आहे. सो F2 इज लेस दॅन 0, F3 इज ग्रेटर दॅन 0. त्यामुळे आपण असं म्हणणार देअरफॉर आपल्याला काय मिळालं, फॉर एफ बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी. एफ हे ह्या इंटरवलवर डिफाईन झालं होतं अँड एफ ए लेस दॅन 0 अँड एफ बी ग्रेटर दॅन 0. म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह यायला पाहिजे थोडक्यात. देअरफॉर एफ मस्ट हॅव किंवा एफ हॅज सोल्युशन किंवा एफ हॅज रूट इन बिटवीन 2 and हे शेवटी वाक्य लिहायचं. देअरफॉर एफ हॅज रूट इन बिटवीन 2 and 3. आणि रूट नाही असं कधी स्टेट होईल वेन बोथ आर पॉझिटिव्ह और बोथ आर निगेटिव्ह. असं जर आलं, बोथ आर पॉझिटिव्ह असेल तर वरच्यावर, बोथ आर निगेटिव्ह असेल तर असं राहील आणि मग सोल्युशन त्याला किंवा रूट त्याला येणार नाही. सो ह्या टाईपची इक्वेशन, ह्या टाईपचे जर एक्झाम्पल आलं तर एकदम सिम्पल आहे. एक पॉईंट्स काढायचे एफ ए आणि एफ बी, आणि एक निगेटिव्ह, कुठलाही पॉझिटिव्ह कुठलाही निगेटिव्ह येऊ शकतो. ते आलं की रूट आहे, दोन्ही सेम आले तर रूट नाही. एवढंच तिथे फक्त सिम्पल आहे. इथे तुमचा लिमिट आणि कंटिन्युटी हा जो काही पॉईंट सगळा होता किंवा हा चॅप्टर म्हणू आपण, तो इथे संपलेला आहे. त्याच्या पुढचा कॅल्क्युलसमधला महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह. काही दिवसात आपण ते सुरू करणार. धन्यवाद.